सोनाची लाभली साथ, शेतकऱ्यांची झाली भरभराट। सोना ड्रिप सिस्टीम, सोना स्प्रिंकलर सिस्टीम, सोना रेन पाईप, सोना HDPE पाईप, ISI मार्क प्रमाणित शासकीय अनुदानास मान्यता प्राप्त 37 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत ठोळे उद्योग समूह। सोना पॉलीप्लास्ट, शेतात सोनं म्हणजे आयुष्याचं सोनं। गेली 2 दिवसांमध्ये झालेल्या वादळामुळे श्रीगोंदा तालुक्यातील हजारो हेक्टरवरील ऊस भुईसपाट झालाय। तर या वादळानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत नुकसानीची पाहणी केली नाही आणि यामुळे शेतकरी संतप्त झालेत। परतीच्या पावसानं दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये थैमान घातला असून बळीराजाला हवाहवासा वाटणारा पाऊस आता नको वाटायला लागलाय। गेली 2 दिवसांमध्ये पावसासोबत वादळही झालं। या वादळानं आढळगाव, भावडी, तांदळी, दुमाला, हिरडगाव, वडाळी, घोडेगाव, कोकणगाव, टाकळी, लोणार यासह तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये मोठं नुकसान केलं। 3 एकर क्षेत्र आहे, 3 एकर ऊस लावलेला आहे आणि 1 एकर आता जायला आहे। 20-25 कांड्यावर ऊस आहे, पण रात्री वादळ अचानक आल्यामुळं सगळा ऊस भुईसपाट झालेला आहे। तर शेतकऱ्यांनी ते सगळे हजारो शेतकरी आहेत असे की त्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे। तर शासनाने तात्काळ मदत करावी आणि हे कोरोनामुळं जास्तीत जास्त अडचणी आल्यामुळं शेतकरी सगळीकडून संकटात सापडलेला आहे। तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठं आहे, तर गाळपायोग्य ऊसाचं क्षेत्रही जास्त आहे। या वादळामध्ये हा ऊस पूर्णतः भुईसपाट झालाय। ऊसासोबत कपाशी, कांदा रोपं यांचं मोठं नुकसान झालंय। तर पेडगाव भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या भागातील कपाशी पीक पाण्याखाली गेलंय आणि यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। प्रशासनानं तातडीनं या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि सरकारनं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।